अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील आपल्या श्रीपाद सेवा मंडळाची पुस्तकं परमपूज्य शिवदादा कवडे महाराज, परमपूज्य ताई महाराज, परमपूज्य मामा महाराज यांची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिवदादा कवडे महाराज यांनी लिहिलेले जो संती वसविला ठावो हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण मन म्हणजे काय हे पाहिले. आज कुपत्य करू पाहणारे मन म्हणजे काय बघू. वास्तविक पाहता बुद्धीला परब्रह्माची जाणीव होत असते. परब्रह्माचे चैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडत असते. सच्चिदानंद परमात्मा बुद्धीत मूळचाच भरलेला असतो. म्हणूनच बुद्धीचे वैभव सांगताना श्री माऊली हरिपाठात असे म्हणतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सख सिद्धी. बुद्धी हे आवाज कमी करणारे. बुद्धी तिच्यावरील वासना संस्कार नष्ट होऊन शुद्ध झाले असता ब्रह्मस्वरूप होते, परमात्म्याला बघू शकते. पण मन नेमके तेथेच घोटाळा करत असते. वासनांनी मलिन झालेले मनच त्या बुद्धीच्या आड येत असते. सारासार विचार करणारी जी विवेक बुद्धी असते तिलाच हे मन अडवत असते. ते बुद्धीला धडपणे स्वतंत्रपणे विचारच करू देत नाही आणि तिला विषयांमध्ये अधिकाधिक ओढून घेत असते. जर हे मन इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामध्ये कळमळले नाही तर बुद्धी आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकते, परंतु मन तसे होऊ देत नाही. ते मन जीवाला नाना तऱ्हांनी विषय सुखाची ओढ लावित असते. मनाला इंद्रियाकरवी विषयांचा भोग घ्यायचा असतो. त्या भोगाच्या आड बुद्धीच येते, कारण बुद्धी सांगते की हे योग्य नाही. एखाद्याला मळज्वर झालेला असता त्याने जर दूध साखर घेतले तर तो मेलाच म्हणून समजावे. मळज्वर झालेल्या माणसाला आयुर्वेदाने दूध साखर हे कुपथ्य सांगितलेले आहे. पण जे कुपथ्य आहे तेच करण्याची इच्छा अशा वेळी मनामध्ये तीव्रतेने प्रकट होते. तो रोगी मग दूध साखरच मागू लागतो. एकीकडे त्याची विवेक बुद्धी त्याला सांगत असते की अरे तू हे मागू नकोस, हे प्यायलास तर तुझे मरण आहे. पण एवढे सांगूनही मन मात्र अतितीव्रतेने ते कुपथ्यकर पदार्थच मागत असते. जीव जर मनाच्या आहारी गेला तरच मनाला दूध साखरेची वासना तृप्त करून घेता येते, शक्य असते. म्हणून मग ते मन विवेक बुद्धीवर पडदा टाकते. ते बुद्धीला विचारच करू देत नाही. ते इंद्रियांना प्रोत्साहन देते आणि बुद्धीला झाकून ठेवीत इंद्रियांकडून हवा तो भोग करून घेते. मनाचा स्वभाव. बुद्धी समोर मन असा विकल्प निर्माण करते की कदाचित दूध साखर कुपथ्य असेलही, पण त्याने मरण येणारच हे कशावरून. ते बुद्धीला सुचवते की पुढे काय होणार हे कोणी बघितले. दूध साखर घेऊन पाहायला काय हरकत आहे. हे मन बुद्धीवर असा पडदा टाकते आणि इंद्रियांना म्हणते की या आणि दूध साखरेचा उपभोग घ्या. समजा त्याहीवर त्या बुद्धीने डोके काढले आणि म्हटले की कशाला घेतोस हे, कदाचित मरशील फुकट. तर मन लगेच तेथेही विकल्प निर्माण करली की आज किंवा उद्या जर मरायचे आहे तर निदान हवे ते खाऊन पिऊन तरी मरावे. आपल्याला हव्या असलेल्या विषयांच्या भोगासाठी इंद्रियांना विषयांकडे ओढून नेणे हे मनाचे कार्य असते आणि रजोगुणाच्या आश्रयाने ते आभासात असते.
रजोगुणाला विषयांमध्येच फार आनंद वाटत असतो. त्यामुळे मनही विषयाकडे आपोआप ओढले जाते. त्याचा तो स्वभावच असतो. श्री माऊली पुढे सांगतात की निळांबरी कामृगतृष्णा लहरी तेच वायाची फरारी वाको जावे. मनाचे संकल्प विकल्प हे नित्य सुरूच असतात, पण वास्तविक पाहता हे ते भ्रामक असतात. आकाशाचा निळा रंग हा खरा आहे की भासमान आज आपल्याला सायन्स जे सांगते ते श्री माऊलींनाही माहीत होते. आपण आकाशाचा रंग निळा आहे असे म्हणतो, पण तो आकाशाचा रंग नसतोच. अंतराळाला आकाशाला रंगच नाही. सूर्याचा जो प्रकाश आकाशातून पृथ्वीवर येतो त्यातील लघुतरंगाचा निळा रंग वातावरणातील वायू व इतर कणांमुळे अधिक पसरला जातो. म्हणूनच आपल्याला आकाश निळे दिसत असते. मनाला रजाचे बळ. श्री माऊली पुढे मृगजळाचा दृष्टांत देतात. वाळवंटात विशिष्ट वेळी सूर्याची किरणे अशा प्रकारे परावर्तित होतात की तेथे वाळूच्या जागी आपल्याला पाणी असण्याचा भास होतो. त्यालाच मृगजळ असे म्हणतात. त्या मृगजळाच्या तहानेलाच मृगतृष्णा असे म्हणतात. म्हणजे मुळात ती तहान खोटी आणि ते जलही खोटेच. श्री माऊली म्हणतात की आकाशाचा निळिमा म्हणजे निळेपणा आणि मृगतृष्णा लहरी म्हणजे मृगजल आणि मृगतृष्णा हे जसे भासमान किंवा मिथ्या असतात, तसेच मन व त्याचे संकल्प विकल्प देखील मिथ्या असतात, भ्रामक असतात, जीवाला आशा लावून नुसते फिरवणारे असतात. मृगतृष्णा मृगजळाची तहान लागल्यावर मृगजळ जवळ दिसू लागते आणि त्याच्या जवळ गेले की ते अदृश्य होते. कारण सूर्यकिरणांचा, वाळूचा आणि डोळ्यांचा विशिष्ट कोन बदलला की तो भास नाहीसा होतो. तसेच या मनाचे आहे. हे मन मिथ्या गोष्टीमध्ये जीवाला बोलवीत असते. श्री माऊली म्हणतात की ते एकतांच्या वेळे निखळ एकले ठेले निराळ म्हणून रजाचे बळ धरी ठेणे ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या रुळावरी ऐसे ठाई माझारी बळी आवली. मनाला अहंकार जवळचा. हे मन कसे हुशार असते याबद्दल श्री माऊली येथे सांगतात. ते मुद्दाम बुद्धीच्या कक्षेबाहेर राहते. बुद्धीला ते दुरूनच विरोध करते, कारण त्याला माहीत असते की बुद्धीला त्याचे कल्पनारूप जाणता येऊ शकते. बुद्धीच्या विवेक ज्ञानाने मनाचे मिथ्या स्वरूप उघड होऊ शकते. म्हणून मन तिच्यापासून दूरच राहते. पण मनाला अहंकार मात्र जवळचा वाटतो. त्याचे अस्तित्वच अहंकारावर अवलंबून असते. म्हणून ते त्या अहंकाराच्या उरावर चढून बलवान होत असते. बुद्धीच्या पकडी बाहेर राहून पण अहंकाराच्या उरावर बसून ते आपली सगळी कामे करून घेत असते. जसे लहान मुलांना बरोबर माहीत असते की आपल्याला जर खाऊ हवा असेल तर तो आईकडून मिळवावा. बापाला सांगितले तरी बाप देणार नाही याची पोराला खात्रीच असते. म्हणून ती आईला लाडीगोडी लावतात, बापाला नाही. तसेच या मनाचे असते. ते अचूकपणे अहंकाराच्या उरावर बसते, पण बुद्धीच्या जवळ जात नाही. अंतःकरणाच्या 4 वृत्तींमध्ये चित्तही असते, पण तो मनाचाच एक विशेष भाग असल्याने त्याचा आधार घेण्याचा प्रश्नच येत नाही. मनाला चित्त होऊन स्थिर व्हायला नकोच असते. अहंकार मात्र मीपणाने आणखी वासना वाढवत असतो. त्यामुळे मनाला तोच फार जवळचा वाटतो. याउलट बुद्धीजवळ चोखंदळपणा असतो. ती योग्यायोग्य निवडत असते. मन संकल्प विकल्पांच्या रूपाने जे काही समोर आणते त्याची ती बुद्धी लागलीच विश्लेषण करते. मन तिच्या समोर जे जे काही आणेल त्यातील
चांगले वाईट ती लगेच सांगते, तेही मनाला सहन होत नाही, रुचत नाही, म्हणून मन बुद्धीपाशी जायला मागत नाही. किंवा स्वप्न बघणाऱ्याची गोष्ट. वाया मन हे नाव ये रवी कल्पनाची सावय जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. श्री माऊली म्हणतात की खरे तर मनाला मन हे नाव देणेही व्यर्थच आहे. प्रत्यक्षात मन ही अहंकाराच्या आश्रयाने नांदणारी मूर्तिमंत कल्पनाच असते. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात एक फार सुंदर गोष्ट सांगत असतात. एक निरुद्योगी आळशी माणूस होता. दिवा स्वप्न पाहण्याशिवाय तो आयुष्यात दुसरा काहीही उद्योग करीत नसे. दिवा स्वप्न म्हणजे दिवसाच्या झोपेत पडणारे स्वप्न. त्याला एकदा